वाकोडी गावामध्ये गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे। त्यानंतर आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार संतोष बांगर। दादा, गावामध्ये त्या गाड्यांची तोडफोड झाली आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी त्या गाड्या फोडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे। मला वाटते की माझ्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली नाही, मला माहीत नाही, आणि जे काही प्रकार घडलेला आहे त्याची माहिती घेऊन तुम्हाला सांगतो की तुमच्या समोर मी मांडेल। पण मला असं वाटते की मी जे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की ती क्लिप बघत होतो, मला वाटतं हे स्टंटबाजी आहे। बरं, त्या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते पैसे वाटप होते, तुम्हीही मतदारांना पैसे वाटताय असा ठाकरे गटाने आरोप केलेला आहे। कसं उत्तर द्याल या आरोपाला? मला वाटते की विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, आता त्यांना काही सुचत नाही। तुम्ही बघितलं असेल, मागं उद्धवजी साहेबांची सभा झाली, त्या सभेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की या संतोष बांगरवर त्यांनी लाखोळी वाहिली, खूप अनेक तुम्हाला सांगतो मला काय काय बोलले असेल, त्यांना त्यांचं लखलाप। मी काही कुणावरही टीका करणार नाही। माझी ही कळमनुरी मतदारसंघातली जी माझी मायबाप जनता आहे, त्यांना येणाऱ्या 20 तारखेला 23 तारखेला त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। मतदारसंघाचा बिहार होतोय आणि त्या मतदारांना आम्ही दिलासा देतोय असं ठाकरे गटातले कार्यकर्ते म्हणतायत आणि अनेक पदाधिकारी सुद्धा म्हणतायत, वाटतंय तसं? मला वाटते की बाळापूरला जर तुम्ही बघितलं तर माझा त्या ठिकाणी आपण काय म्हणतो बलून लावला होता, त्या बलूनला अक्षरशः तुम्हाला सांगतो की छर्याची जी बंदूक असती त्या बंदुकीने तुम्हाला सांगतो की त्या बलूनवर मारलं आणि तो बलून माझा तुम्हाला सांगतो की त्यांनी काय बिहार आणि काय। मला वाटते की त्यांनी त्यांच्याकडे ज्यावेळेस लोकांकडे एक बोट दाखवतो त्यावेळेस 4 बोटं आपल्याकडे असतात, त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी मला वाटते की त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं। बरं, खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणतायत उद्या सकाळी 8 वाजता त्या गावात जाऊ, ते नागरिक भयभीत आहेत गावातले, त्यांना दिलासा दिला जाणार आहे। वाटते का तसं त्या वाकोडी गावातली जिथे तोडफोड झाली गाड्यांची भयभीत आहेत? मी काय म्हणतोय तुम्हाला, विरोधकाला दुसरा धंदा राहिलेला नाही, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। त्यांना माहित आहे की आपला पराभव आता अटल आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो की हे बिनबुडाचे आरोप आमच्यावरती करत आहेत। तर हे आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर, बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले जात आहेत असं प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, कळमनुरी, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।